पाहायला मिळतील. चित्त्याच्या चपळाईने 2 फलंदाज आपल्याला धावताना पाहायला मिळाले. सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला रिषभ पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू घेऊन असणार पुन्हा एकदा प्रमोद तय्यार. स्ट्राईकला फलंदाज आपण रिषभला पाहू. रिषभ कोंडिलकर. तिसरा चेंडू. इथे मात्र फटका जरूर हवेत केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र फटका फसलाय. तिथे मात्र करणार चुकी. 2 तर पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि चेंडूवर धावा येतील तब्बल 3 आणि 3 धाब्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 5 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार प्रमोद. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण सागर मोरे. ते मात्र चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर मिळणार चिकी सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 6. अजूनही पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्येला वेग द्यावा लागेल. इथे मात्र धावसंख्यांना वेग द्यावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न आपल्याला इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. सुरेख चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. लास्ट बॉल आपण पाहूया. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. सीमारेखा पार. इथे बिग 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 चरण डीजे. पंकज दादा बालेकर. वाजे एक्सप्रेस हरण्या 30-40. नक्कीच उद्या उसाटणे मैदानात पाहायला मिळेल. प्रेम पाटील मॅनेजर हरण्या बैलाचे आपल्याला पाहायला मिळतील. तुंग षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12 धावा धावफलकावर. वेल रन ऑन अ बोर्ड. शेवटच्या चेंडूवर आपले हात मात्र मोकळे केले. शेवटच्या चेंडूवर फटका मोठा केला. 6 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. सूर्या ग्रुप वाजे आपण बॉलरची पूर्तता करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण अक्षय खैरे. स्ट्राईकला फलंदाज सागरला आपण पाहू. ऑन स्ट्राईक सागरला आपण पाहू. दुसरा षटक मार्गस्थ असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू जरूर हवेत केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता सेफ हँड तिथे पाहायला मिळाला आणि फलंदाज होणार बाद. पहिला धक्का लागत असताना कोडावे संघाला धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद डीजे. तर वाजे गावाचं डॅशिंग नेतृत्व जयेश दादा बालेकर.
तर जयेशदादा बालेकर आपण या, आपण लगेच मंचाशी संपर्क साधा. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला नचिकेत पाटील. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन, त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम चोक आणि कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाजाला मात्र परतावं लागेल. नचिकेत पाटील बॅक टू द डगआउट. डीजे अजून एक धक्का, अजून एक फलंदाज होणार बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फलंदाजाचा प्रयत्न फसला आणि फलंदाजाला मात्र परतावं लागले. सलग 2 चेंडूंवर 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहूया. अक्षय खैरे. नवीन फलंदाज अविनाश नाईकला आपण पाहू. विकेट हॅट्रिक सह इथे आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज उंबरठ्यावर असणार. इथे मात्र फटका जरूर हवेत खेळलाय. इथे मात्र विकेट हॅट्रिक तिथे मात्र सक्सेसफुल ठरली असती जर जेल पकडला असता. तिथे मात्र दिलाय जीवदान. इथे मात्र मागात पडेल का, मोठे फटके येतील का त्याच्या बॅट मधून. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. अजून एकही धाव खर्च केली नाहीये. कमालीची गोलंदाजी अक्षय खैरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजाच्या ऍक्शनवर आक्षेप घेतलाय. ऑन स्क्रीन इथे डिसिजन देण्यात येईल. तर पुन्हा एकदा गोलंदाज असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर खेचला. क्षेत्ररक्षक असतील तिथे. तर गोलंदाजावर जर आक्षेप जर सक्सेसफुली ठरला तर गोलंदाज बाद करण्यात येईल. लक्ष द्या वावांचे संघ. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता तर नेरे धुंद्रे विभागाच्या असोसिएशनच्या नियमानुसार कुठल्याही गोलंदाजाला फेकी आक्षेप असला तर गोलंदाज चालवता येणार नाहीये. ही सर्व संघांसाठी सूचना असणार आहे.
कोडावे संघ सपोर्ट करा प्लीज. तर फलंदाज होणार बाद. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एकदा अपील तिथे आपल्याला पाहायला मिळेल. 2 अंपायर मध्ये आपल्याला तिथे कॉलिंग पाहायला मिळेल, त्यानंतर डिसिजन येईल. फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इष्टरक्षण तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. मानस उदरे. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 13 धावा धावफलकावर. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तिसऱ्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रणयला आपण पाहू. तिसरं षटक उतरण्यासाठी असणार सज्ज. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू. अविनाश नाईकला आपण पाहू. पहिला चेंडू घेऊन आपण प्रणयला पाहू. पहिला चेंडू इथे मात्र चांगलाच फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे, कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर. 14 रन ऑन अ बोर्ड आपल्याला तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला प्रणय. हा चेंडू असणार वाईड. वाईड निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा धावफलकावर. अतिरिक्त धावे निश्चित धावफलक जरूर हलत आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहूया. मानसला. मानस उदरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. शरीरापासून लांबवर ठेवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी बाबांची संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असणारे 5 षटकांमध्ये धावा किती येतील, धावा किती जमवल्या जातील, इथे मात्र हा प्रश्नचिन्ह असणार आहे. प्रणय मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज मानस उदरे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय चांगली गोलंदाजी करत असताना चांगली लाईन आणि चांगली लेंथ मध्ये त्याला आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अजून एक डॉट. सुरेख चेंडूची सांगता होत असताना अजून एक निर्धाव. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसं तसं मात्र प्रेशर असणार. धावसंख्येला वेग द्यावा लागेल. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावांचा इथे मात्र डोंगर रचून ठेवावा लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र आई चेंडू येणार निर्धाव. कमालीची गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून. मानसला मात्र पूर्णपणे शांत करून ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरत असताना सलगचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळतील. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत. एक वाईडची रन. एकूण धावा आलेत या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 2. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. एखादा मोठा फटका येईल का? इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र या चेंडूवर मिळेल सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा धावफलकावर.
16 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. 17 धावा धावफल कव्हर. 17 धावा, माफ करा. मात्र धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल 1. सतरा धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर धाव आली 1, त्यानंतर 1 वाईड, त्यानंतर 3 सलग निर्धाव, त्यानंतर धाव आली 1, त्यानंतर अजून एक सिंगल आली. एकूण धावसंख्या 17. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 17 पाहायला मिळेल. चौथं षटक आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल. विनीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. हा चेंडू असणार वाईड आणि या वाईड निश्चित धावसंख्या पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर. 3 षटकांच्या अखेरीस 18 धावा धावफलकावर. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू निश्चित अवांतर धावे निश्चित केली सुरुवात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. हा चेंडू येणार निर्धाव. सुरेख गोलंदाजी, सुरेख लाईन आणि सुरेख लेंथ आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. विनीत पाटील पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय कुडाबे संघाला. चांगला फटका जरूर केलाय क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का. अविनाश नाईक बॅक टू द डगआउट. डीजे नवीन फलंदाज प्रीतम मोरेला आपण पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र प्रयत्न फसला. हा चेंडू येणार निर्धाव. सुरेख गोलंदाजी, इथे मात्र पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न मात्र विनीत पाटीलचा चांगला ठरलाय. चांगली गोलंदाजी करत असताना विनीतला आपण पाहू. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार विनीत तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तिथे मात्र चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र चांगली चेंडूंची आवडवणी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. थर्ड अंपायर साठी डिसिजन आलाय. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. लगेच आपल्या समोर डिसिजन येईल.
या चेंडूवर धावा येतील तब्बल 4 आणि या 4 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होईल तब्बल 22 धावा धावफलकावर. बऱ्याच उशिरानंतर तिथे आपल्याला चौकार पाहायला मिळेल. या फटक्यांची गरज असणार आहे. फटके येतील का? मात्र प्रत्येक विलीला त्याच दिशेमध्ये फटक्या खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू येणार निर्धाव. माइंडसेट बदलावं लागेल. फक्त 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर असणार. विनीत आपल्याला पाहू शेवटचा चेंडू घेऊन येणार या षटकातील. हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू निशीर षटक क्रमांक 4 समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस 22 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी विनीतची आपल्याला पाहायला मिळाली. जाऊया आपण तत्पूर्वी डीजे कडे. डीजे तर स्वराज पाटील आपण लगेच यायचं इकडे. स्टेजशी संपर्क साधा. स्वराज पाटील नवीन गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. विवेक जोगले आणि स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण मानसला आपण पाहू. पुन्हा एकदा फपून गोलंदाज असणार तयार. विवेक मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी. फलंदाजाला मात्र शांत करून ठेवलंय. खराब कामगिरी करत असताना आपण मानसला पाहू. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र हा चेंडू येणार निर्धाव. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न असणार. तिथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. थोडीशी फॉर्मलिंग तिथे पाहायला मिळाली. या चेंडूवर धावा आल्या 2 आणि 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल धावा होतील धावफलकावर 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. विवेक जोगले चांगली गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू. सुरेख चेंडू. मानसला इथे मात्र पूर्णपणे चकवून ठेवलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा असणार तिथे हा चेंडू पाहायला आपल्याला. अंपायर लगेच आमच्याकडे इशारा करतील. हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निश्चित धावफलक हलणार. एका धावेनिशीर 25 धावा धावफलकावर. नवीन स्कोरिंगचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणारे. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तरी चांगला स्कोर कोडावी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघ अडचणीत जरूर सापडला आहे. इथे मात्र चांगला फटका जरूर गेला. क्षेत्ररक्षक असतील तिथे. तिथे मात्र फॉर्मलिंग होणार. 1 तर पूर्ण दुसरीचा कॉलिंग. तिथे मात्र 2 तर पूर्ण तिसरीची कॉलिंग आणि फलंदाज होणार बाद. धक्का लागत असताना पाहायला मिळेल. अजून एक फलंदाजाला मात्र परतावं लागेल. मानस बॅक टू द डगआउट. डीजे
पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना इथे मात्र सर्व फलंदाजांना उभं ठेवण्याचं काम, कमालीची गोलंदाजी वामनजी संघाच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज 100% कमिटमेंट देत असताना पाहायला मिळते, 100% योगदान आपल्या संघासाठी देत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र बॅटची एज आणि अजून एक फलंदाज बाद, एज अँड टेकन, अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळेल. तर नेक्स्ट फाईट असणार आहे, एका बाजूला असणारे पाली संघ आणि एका बाजूला असणारे आंबिवली संघ. तर विनर विनर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पाली संघ तर 27 धावा धावफलकावर, 28 धावांचं इथे मात्र लक्ष असणार आहे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा संघ स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कोडावे संघाला, धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर या पुढचा आपण सत्र ऐकूया. दीपक मामा फडके यांच्याकडे जाऊ आपण पुढच्या उत्तरार्धासाठी. हॅलो, धन्यवाद आदित्य पाटील. एक सुंदर समालोचन आणि एक सुंदर स्पर्धा तुमच्या भेटीला आली. श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित श्री गणेश व ग्रामस्थ मंडळ चषक 2024-25 सुंदर पर्व. पहिल्या लढतीमधील ही तिसरी मॅच तुमच्या समोर येते. वावंजा आणि त्यांना फाईट करतोय कुडावे. या दोन टीम मध्ये ही लढत, या सामन्याचा आनंद घेत असताना चरण मते कुडावे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सचिन फडके विगर आणि त्यानंतर पाहतो उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे ते प्रेम पाटील वाजे. स्कोरिंग बरोबर अगदी क्रिकेट आणि क्रिकेट बरोबर बैलगाडा शर्यतींचा छंद असणारे व्यक्तिमत्व. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये प्रेम पाटील यांना तुम्ही पाहताय. आणि फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट म्हटलं की कृष्ण सर असतील, एक चांगलं योगदान ज्यांचं राहिलंय. आणि आमचे सर्वांचे लाडके राजेंद्र दादा म्हात्रे खुटारी यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. एक सुंदर फार्म हाऊस देखील राजेंद्रदा पाटील यांचं तुम्ही पाहू शकाल. गारमालचे येथे अनेक इव्हेंटसाठी ते उपलब्ध असेल. एक चांगले मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सत्यवान काकडे सर असतील, विराज गवस सर असतील, हिरामण भोसले साहेब हे तीन पंच एक चांगली पंचांची भूमिका साकार करीत असताना त्यांचं देखील मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये 5 ओव्हरची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल, याकडे लक्ष असू द्या. पुढील लढत 4 ओव्हरची, 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा अवधी. तर विनंती असेल आंबिवली टीमचा संघनायक निलेश गाताडे आणि विनंती असेल आई गावदेव इलेव्हन पाली टीमचा संघनायक पिंट्या पाटील. पिंट्या या ठिकाणी असेल तर या आपण टॉससाठी. दोन्ही संघनायकांना ही विनंती. आणि पुढील लढत असेल खानाव विपक्ष जुई बी, हे दोन संघनायकांना देखील विनंती असेल आपण टॉससाठी दोन्ही संपर्क साधा. टाइम अलर्ट असेल, याकडे लक्ष असू द्या. त्यानंतर लढत असेल देवत बी विपक्ष उमरोली बी आणि अंतिम लढत असेल दुंद्रे बी आणि त्यांना फाईट करणारा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला, पंचांना देखील विनंती असेल रखरखत्या उन्हामध्ये असं पंचांचा अथक परिश्रम पाहायला मिळतोय. एकंदरीत प्रेम पाटील आपण पाहिलं, आपण सावलीमध्ये राहून समालोचन करत असतो, गुणलेखन करत असतोय आणि रखरखत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी चोख पार करावी लागते. आणि एखादा निर्णय कधी पंचांच्या बाजूने विरुद्ध दिशेने गेला
तर त्यावेळेस मात्र लाईव्हच्या माध्यमातून ती एक क्लिप तयार करून व्हायरल केली जाते, परंतु ते देखील माणूस आहेत, त्यांच्याकडून देखील चुका होतील, खेळाडूंकडून देखील चुका होत असतात आणि त्या चुका सर्वांनी मान्य करून घेणं आणि क्रिकेट खेळणं गरजेचं असतंय. स्ट्राईक वरती फलंदाज प्रणय म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळेल मयूर म्हात्रे. जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती नचिकेत पाटील कुडावे टीमचा गोलंदाज. देविदास 11 कुडावे टीम मैदानामध्ये सामना खेळत असताना हा गाव म्हटलं की अनेक विक्रम या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू फुलर लेनचा फेकला गेलाय, हलक्या चेंडूला सॉफ्ट डिस्मिस खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. एक धाव कंप्लीट, एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय एक या धाव फलकावरती. 5 ओव्हर मधील सर्वात कमी धावसंख्या या ठिकाणी देविदास 11 कुडावे टीमच्या नावावरती राहिली आहे. धावा जमवल्यात 27-28 धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगलनं आपलं खातं ओपन केलं गेलंय. तर चला दोन्ही टीम हा अंतिम पुकार असेल, जर उशीर केला तर सामना 3 ओव्हरचा असेल, याकडे लक्ष असू द्या. आज संपूर्ण दिवसामध्ये अनेक संघाने जर पाहिलं प्रत्येक संघ प्रेम पाटील तिसरा आणि चौथा सामना मागतात. पहिला दुसरा खेळण्यासाठी कोण येणार, एक खराब आजच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला अनुभव आला. अनेक संघाने देखील या स्पर्धेमध्ये वेळेवरती सांगितलं की आम्हाला खेळायला जमणार नाही. थोडीशा आयोजकांची देखील धडपड पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला अनेक संघ स्पर्धेमधून आम्ही खेळणार नाही असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर कुठेतरी आयोजकांना त्याचा फटका बसत असतो. आणि एकंदरीत उद्याच्या लढती देखील तुमच्या समोर येतील. उद्या होणारी पहिली लढत त्या संघाला विनंती असेल की आपण ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करा, 9:30 वाजता सामना सुरू होईल. थोडं आमच्या आयोजकांना आणि आम्हाला देखील सहकार्य करा, ही कळकळीची विनंती. गोलंदाजी मार्कवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशामध्ये OUT, फलंदाज पायचीच्या स्वरूपामध्ये बाद. देविदास गावदेवी वाकडी टीमच्या 19 धावा दुसऱ्या सत्रामध्ये होत्या कृष्ण सर, आणि हा पहिल्या सत्रामध्ये आहेत. टॉस केला जाईल 2 ओव्हरमध्ये, 4 ओव्हरची मॅच. आंबिवली टीम विन द टॉस. जो काही निर्णय असेल निलेश त्याची अंमलबजावणी त्वरित करा. क्षेत्ररक्षण घेतलाय आणि पाली संघ जे काही आपली फलंदाज असतील हा सामना झाल्यानंतर त्वरित या ठिकाणी या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर पाहिला, सुंदर गोलंदाजी राहिली आहे अद्याप. नचिकेत सुभाष षटक, सुभाष नौका खेळाडू मैदानामध्ये, एक लिजंड खेळाडू या टीमचा. वावंजे टीम म्हटला की ओल्ड इज गोल्ड म्हणून या खेळाडूकडे पाहिले जाते. आणि वावंजे गाव म्हटला की नक्कीच आमचे मित्र किरण पाटील यांचं गाव, जेंद्रड वॅन ज्यांची अतिशय नावलौकिक सुरेख फटका हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. 28 धावांचा पल्ला गाठत असताना 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त. तर चला विनंती असेल थोडं स्पीडअप करा. आमचे पंच या ठिकाणी ऑन करत असताना की आपण अतिरिक्त वेळ करता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 3. एनर चेंडू 24 आणि 24 धावसंख्येची गरज मैदानामध्ये. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 28 धावेंचा पाठलाग करायचे. एनर चेंडू 24 आणि 24 धावसंख्येची गरज आहे. सागर गोलंदाजी मार्कवरती.
सागर मोरे वेगवान गोलंदाज फलंदाजीमध्ये अपयशी ठरला. पहिल्या चेंडूवरती मिड विकेटला झेल देऊन बाद परतला. त्यानंतर हे षटक हाताळत असताना 20 मिनिटाचा अवधी असणारे 4 ओव्हरसाठी याकडे देखील लक्ष असू द्या क्षेत्ररक्षकांना कुडावे टीम, कारण कालच्या दिवसामध्ये 2 टीमला मी पॅनलाइज केलंय. याकडे देखील लक्ष असू द्या. प्रेम पाटील आम्हाला माहिती देत असताना, कारण षटकांची गती ही त्या संघानं अगदी कमी फेकली होती. गोलंदाजी मार्क वरती आपण क्रिकेट पाहतो. कुडावे टीम गोलंदाजानं क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. एक खेळाडू गोलंदाजी करतो आणि 11 खेळाडू क्षेत्ररक्षण लावतोय आणि त्यामुळे वेळ वाया जातो. कुठेतरी थोडं सहकार्य करा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सागर मोरे वैयक्तिक पहिले षटक फेकत असताना 4 धावा धावपट लागल्या गेल्यात. विश्वासाठी हा चेंडू कार्पेट सहाय्याने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न वेगाने येतील. फेक की थोडीशी खराब पाहायला मिळाली. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धावे संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावपलकती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सागर मोरेच्या पहिल्या चेंडूमध्ये दुहेरी धावसंख्या विश्वास यांच्या बॅट मधून आपण पाहिली. चांगली फलंदाजी. 3 चेंडूला समोर गेला. 3 धावा जमवल्यात. 1 सिंगल, 1 डबल आणि 1 डॉट. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. दमदार हिट. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 2 डिजिट 10 या आकड्यावर. सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून फलंदाजानं लगवलेला सुंदर फटका. क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला. 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. सागर मोरे जर्सी क्रमांक 18 गोलंदाजी मार्कवरती. सुरेख फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्या पकडण्याची संधी. चेंडू वेगाने आला. 1 धाव कंप्लीट. 1 धावेने संघ धावून पोहोचला 11 या धावपलकावरती. एक वेगवान फलंदाजीसाठी वामनचे संघ ओळखला जातोय, पण फलंदाजी कोणता फलंदाज करेल. मयूर मात्रे बाद झालाय. 2 धावांचं योगदान दिलाय. सुभाष खेळतोय वैयक्तिक 1 चौकार, 2 सिंगल आणि 1 डबलच्या सहाय्याने 8 या धावफलकावरती. प्रणय म्हात्रे खेळतोय 1 या आकड्यावर. गोलंदाज पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला. त्यानंतर कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अतिशय वेगाने फेकला सागर मोरेनं. हा चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 7 धावा खर्च केला गेला. सागर मोरेचे षटक हाताळत असताना दमदार गोलंदाजी राहिली देविदास 11 कोडावे टीमची. तेवढी सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. वामनच्या संघाकडून हलक्या हाताने दिशा दिली आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. एक रंगतदार लढत होईल यामध्ये मात्र शंका नाही. आणि पुढील सामना देखील तुमच्या समोरील 4 ओव्हरचे मॅच असणारे. गावदेवी 11 पाली आणि त्यांना फाईट करत गावदेवी 11 आंबिवली. या 2 माफ करा सँडी 11 आंबिवली. निलेश गाताडे यांचा संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल. सुरेख फटका. वेट केलं आणि त्यानंतर कट केलंय. चेंडू जाईल फाईनल क्षेत्रामध्ये. एका टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. नक्कीच भक्तांच्या हाकेला धावणारी केलंबा माऊली. नवरात्रीमध्ये अगदी जल्लोष आणि खूप मोठ्या संख्येने भक्तवर्ग नवरात्रीमध्ये केलंबा आईचं दर्शनाला जात असतात. फलंदाज बाद झाला नंतर एक आपण पाहिलं चांगली भागीदारी रचत असताना प्रणय म्हात्रे आणि सुभाष ही जोडी. एक लिजंड खेळाडू सुभाष चौकार देखील पाहिला. धावसंख्या 15 धावा धावपलक लागल्या गेल्यात. 28 धावांचा पल्ला गाठत असताना एकंदरीत जर पाहिला 13 धावसंख्येची गरज असणारे प्रेम पाटील. 18-13चं समीकरण मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण व्यूहरचना करीत असताना देवदास 11 कोडावे टीम मैदानामध्ये. गोलंदाज मार्कवरती आलाय. गोलंदाज नचिकेत पाटील
ज्याने पहिले षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या गेल्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. जास्तीचा वेळ खर्च करू नका ही विनंती असेल कुडावे टीमला. पंधरा धावा धावफलकावर. स्लोअर चेंडू फेकला गेला. ऑफस्टिक वरती चेंडू. पंचांचा इशारा येतो की अवांतरचा. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ आणि श्री गणेश मंडळ ही चषक पाहतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 17 आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव कंप्लीट केले जाईल. मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण. अगोदर धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 धावेने संघ जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावर. अद्याप 9 धावसंख्येची गरज असेल. तिसरा षटक मार्गस्थ असताना सुंदर गोलंदाजी केली नचिकेतनं या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. लेट कट. थर्ड मॅच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 21 धावा धावफलकावर. तिसरे षटक मार्गस्थ असताना 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अद्याप एकंदरीतपणे 7 धावसंख्येची प्रेम पाटील गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती. सरळ बॅटने धावा येत असताना आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू जर सरळ बॅटने खेळला असता प्रेम पाटील नक्कीच फाईट लेगला चौकार पाहायला मिळाला असता. अन्यथा अवांतर चेंडू देखील मिळाला असता. पण तुम्ही बॅटचं रिदम चेंज केलं. डॉट चेंडूची सांगता. हे षटक हाताळत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला अवांतर चेंडू फेकला गेलाय. पद्माकर वाघसाहेब माजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत वाजेपूर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. पद्माकर वाघसाहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. ज्या ज्या वेळी या विभागामध्ये क्रिकेटची स्पर्धा असते, ज्या ज्या ठिकाणी वाजेपूर संघ खेळत असतोय, ज्या ठिकाणी 40 प्लस वाजेपूर संघ खेळत असतो, वाजे खेळत असतोय त्या ठिकाणी नक्कीच यांची उपस्थिती आपण पाहतोय. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 6 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज. नक्कीच मैदानामध्ये ज्यावेळी तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागेल त्यावेळी घेऊन जा. कारण रखरखता ऊन आहे आणि त्यामध्ये मैदानामध्ये पाणी पुरवलं जातोय. 6 धावा या षटकामध्ये येतील की 5व्या षटकाची प्रतीक्षा करावी लागेल वावंजे टीमला. तर चला विनंती या ठिकाणी आंबिवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पाली संघ आपण या ठिकाणी आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्या. कारण आज टोटल 12 पहिल्या फेरीमध्ये सामने खेळवायचे आहेत. 8चा पोल असणार आहे. उद्याच्या दिवसातील 4 संघ आज खेळतील याकडे लक्ष असू द्या. ते संघांना देखील विनंती आहे की या आपण आणि फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या संघांना विनंती असेल की आपण स्पीडअप करा. कारण कृष्ण म्हात्रे सर जर एकंदरीत जर पाहिला सकाळी ठीक 9:30 वाजता मैदानामध्ये उपस्थित झाले. त्यानंतर स्पर्धा जर पाहिली तर जवळजवळ 1 नंतर स्पर्धा पहिला सामना सुरू झालाय. प्रत्येक पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्पर्धा भरवत असताना जी आयोजकांना मेहनत करावी लागते ते एकदा आयोजन करा. आणि तुम्हाला जर कोणी फसवलं तर मग कसं वाटतंय हे त्यावेळी तुम्ही त्याची आठवण करून बघा. सुरेख फटका, सुंदर फटका. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचता. 26 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे मोरिया तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येची गरज. डीजे मास्टरने सांगितलं की जत्रेला येऊ द्या. आता चेरेवलीची जत्रा झाली आणि थोड्या दिवसामध्ये वाजाची जत्रा येईल. मग जत्रेला येताना काय काय भेटते प्रेम पाटील? काही काना नॉनव्हेज आवडतोय, काही काना व्हेज आवडतोय आणि जे लेट येतात ना ते लिक्विड साठी येतात. पूर्वीची जत्रेची मजा म्हटली की बैलगाडीतून यावं लागायचं. एक चांगली मजा होती. आणि सामना संपलाय. सामना जिंकतोय या ठिकाणी वावंजे टीम.